कर्म रेसिडेन्सीपासून अगदी हाकेच्या अंतरावर बघा ही एक नदी आहे आणि मागे गणेश जयंती काल सुरू झालेली आहे आणि आज गणपतीचं विसर्जन करण्यासाठी आज आम्ही आपल्या कर्म रेसिडेन्सीपासून अगदी हाकेच्या अंतरावर आलेलो आहे गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी। बघा मावळतं सूर्य आपण बघू शकता, अतिशय सुंदर असं हे वातावरण आहे, नैन्य दिपवणारं हे वातावरण आहे। घनदाट अशी झाडी, नागमोडी वळणं आपण बघू शकता। हे बघा सुंदर एकदम। भातसा जे धरण आहे त्याचं पाणी या नदीला येतं, म्हणून या नदीचं नाव भातसा नदी आहे। बघू शकता जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत आपण बघू शकता। आम्ही इथं प्रवास करत आहोत जंगलातून, घनदाट काट्याकुट्यातून, नागमोडी वळणातून। हे बघा आणि ही आपली बघा पूर्ण गँग आपली लहान मुलांची चिल्लर पार्टीसुद्धा आलेली आहे। मोरया! बघा गणपती बाप्पाचं मोठ्या मोठ्याने जयघोष करत करत आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आलेलो आहे। मावळता सूर्य आपण बघू शकता आणि बघा इथं ही नदी आलेली आहे, भातसा नदी। आपली जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत मी आपणाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। बघा भातसा नदी आलेली आहे। बघा सुंदर असं वातावरण, संध्याकाळचं वातावरण आहे। संध्याकाळचे बरोबर 6 वाजलेले आहेत आणि नदीवरती आम्ही पोचलो आहे। त्याच्या अगोदर सुद्धा बघा लोक इथं गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी हजर झालेले आहेत। बघा भातसा नदी किती सुंदर आहे आणि जो तो आपल्या गणरायाला निरोप देण्यासाठी या नदीवरती आलेला आहे। आणि हा मावळता सूर्य असं वातावरण आपल्याला कधीही बघायला भेटलं नसेल, असं हे सुंदर नैन्य दिपवणारं हे वातावरण मी आपल्याला दाखवत आहे। आमचे कर्म रेसिडेन्सीमधले काईट बिल्डिंगमधले आमचे मित्रसुद्धा इकडं आलेले आहेत आणि बघा अगदी नदीच्या एकदम कडेला आम्ही येऊन इथं थांबलेलो। बघा गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे भातसा नदीवरती। सुंदर एकदम बघा मूर्ती बघा आपण बघू शकता, गणरायाची मूर्ती आपल्याला दाखवली आहे। सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे। सुंदर असं वातावरण कर्म रेसिडेन्सी अगदी हाकेच्या अंतरावर, अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर हे सुंदर नैन्यरम्य अशी ही नदी आहे। संत नदी आहे पण खोल आहे, कुणीही आतमध्ये उतरायचं नाही आहे। आणि हे बघा आपले सर्व मित्रमंडळीसुद्धा आलेले आहेत। धन्यवाद। आज दिनांक 2 फेब्रुवारी 2025 वार आहे रविवार। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।